सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 93 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे पोलिसांना काही सापडत नाही। कृष्ण आंधळेचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केले, मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागलेला नाही। धुळ्यात काँग्रेसच्या वतीने भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली। काँग्रेसच्या कार्यालयाच्या आवारात काँग्रेसचे नेते युवराज कर्नरका यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराची होळी पेटवली। महायुती सरकारला आश्वासनांचा विसर पडलाय, तर हे सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा यासाठी खासदार प्रणिती शिंदेंनी संसदेत मागणी केली। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा उद्दिष्टांपेक्षा कमी मिळतोय। हा रेशन कार्ड धारकांवर अन्याय, त्यामुळे धान्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे। पुण्यात रवींद्र दंगेकरांचे बॅनर झळकले। शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करताच कसबा मतदारसंघात रवींद्र दंगेकर यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली। जनतेच्या मनातील आमदार असा बॅनरवर आशय आहे। नवी मुंबईतील 14 गावांचा मनपामध्ये समावेश करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी तीव्र विरोध केला। तर नाईकांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी खंत व्यक्त केली। तसंच गणेश नाईक त्या भागातून निवडून आले आहेत, त्यांनी 14 गावांचा विकास का नाही केला असा यावेळी प्रश्न उपस्थित केला। पिंपरी चिंचवडमधील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सुलभा उबाळे यांनी पक्षप्रवेश केला। सुलभा उबाळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुलभा उबाळे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नितेश राणे यांचा उल्लेख वाचाळ मंत्री असा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे अशी नाना पटोलेंनी मागणी केली आहे। राज्यातील धार्मिक भावना भडकवणाऱ्यांवर कारवाई करा असं देखील ते म्हणाले। सोलापुरातील पाणी प्रश्नावर आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत आवाज उठवला। तसंच अमृत 2 योजनेतून जलवाहिनी जलकुंभची कामं मार्गी लावण्याची यावेळी मागणी करण्यात आली। त्याचबरोबर सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। पंढरपुरातील माळशिरसमध्ये कुणबी दाखले वाटप करण्यात आले। ज्या मराठा नागरिकांच्या कुणबी नोंदी आढळल्या त्याची तपासणी केली। तसंच प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या उपस्थितीत पात्र मराठा नागरिकांना कुणबी दाखले वितरित करण्यात आलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाट आता आणखी सुरक्षित होणार आहे, कारण या घाटातील दरड प्रवण भागात लोखंडी जाळी बसवण्यात येणार आहे। संरक्षक भिंतीच्या बाजूनं गॅबिंग वॉलही उभारण्यात येते। ते पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्याचं महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रयत्न आहेत। नागपुरातील एक मुलगा घरातून पळून जाऊन थेट गोंदियात पोहोचलाय। होमवर्क न केल्यानं त्याच्या आईनं त्याला मारलं आणि त्यामुळे मुलगा घरातून पळून गेला। रेल्वे पोलिसांनी या मुलाची आणि त्याच्या आई वडिलांची भेट घडवून आणली आहे। भिवंडीतील पाईपलाईन ते शेलार पाडा फाटापर्यंत रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले। या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असल्याची माहिती झी 24 तासनं दाखवलेली होती आणि या बातमीनंतर प्रशासनानं याबाबत दखल घेत रस्त्याचं काम केलं। नाशिकमध्ये चोरट्यांना धुमाकूळ घातला। गेल्या 15 दिवसांमध्ये 10 घरफोड्या झाल्या। 10 तोळे सोनं चोरीला गेले, तर म्हसरूळ परिसरात चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे, त्यामुळे नागरिक भयभीत झाले। चोरीच्या घटना थांबवा अशी मागणी नागरिक करतायत। यवतमाळच्या आरणीमध्ये एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षा चालकानं अत्याचाराचा प्रयत्न केला। यावेळी विद्यार्थिनीनं आरडाओरड केल्याने एका व्यक्तीने तिला शाळेबाहेर सोडलं। त्यानंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जळगावात चोरट्यावर कारवाई करण्यात आली। या कारवाईत चोरट्याकडून 16 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। या चोरट्यांनी वेगवेगळ्या मंगल कार्यालयांमधून रोकडसह दागिने लंपास केले। गोंदियातील काचेवाही गावात तलवार बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली। दहशत पसरवण्यासाठी हा आरोपी स्वतःजवळ तलवार बाळगत होता। यावेळी पोलिसांनी तलवार जप्त केली आहे। वाशिममधील शेलू बाजारात एका शेतकऱ्याची 2.5 लाख रुपये असलेल्या बॅगची चोरी झाली। दुचाकीवर ठेवलेली ही बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे। या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली। अनधिकृत बांधकाम बुलडोझरनं पाडण्यात आलं। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे। जळगावातील नशिराबादमध्ये 3 मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालकाला अटक करण्यात आली। पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी हे 3 मजूर झोपले होते। यावेळी डंपरनं तिघांनी चिरडल्यानं तिघांचा मृत्यू झाला। डहाणू विरार रेल्वे मार्गाचं चौपदरीकरण गेल्या अनेक वर्षापासून संथगतीनं सुरू आहे, तर रेल्वे सेवा ही नेहमीच उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। तसंच डहाणू विरार चौपदरीकरणाचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे।
नाशिकच्या नांदगावात एका महिलेने तिच्या प्रियकरासह आत्महत्या केली। प्रेमसंबंधाला विरोध करत असल्यानं महिला आणि तिच्या प्रियकरानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यातील राजगुरू नगरात नगर परिषदेच्या अन्यायकारक कारवाई विरोधात स्थानिक नागरिकांनी उपोषण केले। नगर परिषदेने केलेली घरपट्टी वाढ ही तात्काळ थांबवावी यासाठी हे उपोषण करण्यात आले। तर लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचं यावेळी आंदोलकांनी म्हटलं। मुंबई गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षापासून रखडलेल्या नागरिक आक्रमक झालेत। खेडमधील बोरस टोल नाका इथं जनआक्रोश समिती आंदोलन करणार आहे। यावेळी सरकारच्या डेडलाईनची होळी देखील केली जाणार आहे। अमरावतीत होळी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। भिवापूरकर मधील अंध विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनी एकमेकांना कोरडा रंग लावून इको फ्रेंडली होळी साजरी केली। यावेळी विद्यार्थ्यांनी इतरांनाही इको फ्रेंडली होळी साजरी करण्याचं आवाहन केले। सिंधुदुर्गातील सांगेली गावात गिरोबा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। तर सर्वत्र शिमगोत्सवाचा उत्सव पाहायला मिळतोय। गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव असतो। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये रंगाची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली। तसंच यावर्षी रंगाच्या दरात देखील वाढ झाली असून बाजारात नैसर्गिक रंग विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे। गावात होळीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आले। तसंच होळीच्या निमित्तानं काही नियमावली बनवण्यात आली आहे। लहान मुलांना रंगपंचमी खेळताना इजा किंवा नुकसान झाल्यास पालकांवर कारवाई होणार आहे। तसंच गावठी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे। भंडाऱ्याच्या गौराळा गावातील नागरिक गेल्या 33 वर्षापासून होळी खेळत नाहीत। तर या गावात रंगाचा सण भक्ती रंगात रंगून साजरा करण्यात येतो। त्यामुळे गौराळा गाव होळी आणि रंग न खेळणारं गाव म्हणून ओळखलं जातं।